तर आज आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी, की जिथे ठेवलेल्या आहेत खूप महाग मशीन. तर त्या कोणत्या मशीन आहेत आणि त्या आम्हाला ऑपरेट करायला मिळतील का नाही, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आमचा सेकंड इयरचा पहिला कॅम्प जाणार होता. कॉलेजपासून 50 किलोमीटर लांब एका डायग्नोस्टिक सेंटरला. 70-80 जणांची बॅच होती. त्यामुळे एका बसमध्ये सगळे मुलं बसवणं शक्य नाही. म्हणून जे काही उरलेली मुलं होते, त्यांना स्कूल बसमध्ये बसवलं. स्पॉटवर पोहोचेपर्यंत बोर होऊ नये म्हणून बसमध्ये गाणे म्हणायचं ठरलं. पण बोरकरने काही न विचार करता आधी हात जोडले. सगळ्यांना वाटत होतं की त्याने पुढाकार घ्यावा, पण जाऊ द्या, इट्स ओके. गाणे म्हणायची सुरुवात मॅडम पासून झाली. त्यानंतर सगळ्यांनीच आपापलं टॅलेंट दाखवायला सुरुवात केली. सेम असंच दुसऱ्या बसमध्ये पण चालू होतं. सगळे मस्ती मज्जा करत स्पॉटवर आले. इथं आल्यानंतर 20-20 मुलांचे ग्रुप बनवले, जेणेकरून आतमध्ये गर्दी होऊ नये. यांचं भांडण बघून वाटतं इथं फक्त अटेंडन्ससाठी चालते काही. त्यानंतर एका ग्रुपला आतमध्ये पाठवलं आणि आतमध्ये आल्यावर सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी यांच्याबद्दल थोडी माहिती दिली आणि एक्सरे मध्ये वेगवेगळ्या ठिकाणाचे फ्रॅक्चर दाखवले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ग्रुप फोटो काढून निघालो वापस. लाइक और सब्सक्राइब करो.